अमरावतीमध्ये आयपीएलच्या फायनल मॅचवर ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावणाऱ्या 6 बुकींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 3,89,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अमरावती गुन्हा शाखेने ही कारवाई केली आहे। वैष्णवी हगवण्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा या मागणीसाठी देहूतील किवळे विकासनगर इथे कॅन्डल मार्च काढण्यात आला। हुंड्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करून हुंडा मागणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शेतकरी शांताराम कोळी यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। तलावातील पाण्यामुळे त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। जळगावमधील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणात राखेचं प्रदूषण होत आहे आणि या राखेच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत। राखेच्या प्रदूषणामुळे तापी नदीच्या पाण्याचंही प्रदूषण होत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला आता LHB कोचेस लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक होणार आहे। लातूर जिल्ह्याच्या बार्शी महामार्गावर लातूर ते बोरगाव काळे दरम्यानची रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तर यामुळे कराड लातूर ही एसटी बस घसरून अपघात झाला। अपघातात 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसलाय। काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं। आता एक मोठी बातमी, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत आणि असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून ही मोठी माहिती समोर येते। वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे। त्या खासदारांना थांबवण्याचा ठाकरेंकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न देखील पक्षाकडून केले जात आहेत। या क्षणाची अतिशय मोठी राजकीय बातमी आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते। परळीमधील मलिकापुरा भागातील तरुणाला महावितरणाच्या तारेचा करंट लागून त्याचा मृत्यू झाला। यावेळी धनंजय मुंडेंनी मृताच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी त्यांनी महावितरणाची चूक असल्याने त्यांनी तात्काळ मदतीचा प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या। देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत। त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केल्या आहे। रुग्णालयामध्ये सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। जळगावात श्री महेश नवमी निमित्त समाज बांधवांनी शोभायात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी शोभायात्रेमध्ये सजीव देखाव्यासह भव्य शिवलिंग आकर्षण ठरले। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि पारोळा तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते देखील जलमय झाले। शेतात पाणी शिरल्याने बळीराजावर पुन्हा आर्थिक संकट ओढावले। अतिक्रमण कारवाईसाठी गेल्या आठवड्यापासून बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे। सिंहगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं, तसंच पावसाळी कामासाठी हा किल्ला 29 मे पासून बंद होता। पैसे दुप्पट करण्याची बतावणी करून पैसे लुटणाऱ्या टोळीला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। पैसे दुप्पट करून देतो अशी माहिती सांगत परतवाडा इथे फिर्यादीला मारहाण करून त्यांच्याकडून 6.50 लाख हिसकावले होते। पोलिसांनी 4 तासात या 6 आरोपींना अटक केली आहे। मुळशी तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पौडी येथील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडलंय। हा मार्ग पूर्ण करावा यासाठी उबाठा शिवसेनेनं आंदोलन केलं। कोल्हापुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली होती आणि या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 18 आरोपींची धिंड काढली आहे, तर आतापर्यंत पोलिसांनी 22 जणांना अटक केली आहे। बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून 2 गटात वाद झालाय। या वादातून एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले असून जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत। पुणे पोलिसांनी गेल्या काही दिवसात तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने रद्द केल्याचं समोर आलंय। पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आले। बकरी ईद काही दिवसांनी साजरी होणार आहे आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात अवैधरित्या गोवंश वाहतूक करून आणण्यात आली होती। पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या 86 गोवंशांची सुटका पोलिसांनी केली आहे, तर 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,62,000 क्विंटलची आवक झाली, तर नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 90,000 क्विंटल आवक झाली असून सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1,000 रुपये तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1,420 रुपये दर मिळाला आहे. लोणावळा शहरात पथविक्रेता समिती मंत्रालयातून जाहीर करण्यात आली आहे. पथविक्रेता समिती स्थापन झाल्यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पथविक्रेते यांचे प्रश्न खरं तर मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या. आणि आता एक मोठी बातमी. 11वी प्रवेश प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस आहे. 11वीची प्रवेश प्रक्रिया थेट ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनानं घेतला होता. मात्र तांत्रिक गोंधळांमुळे ऑनलाईनची मुदत 5 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. निर्णय जाहीर झाल्यानंतर शिक्षक आणि लिपिक यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. मात्र तासाला फक्त 2 ते 3 विद्यार्थ्यांची नोंदणी होत होती. आणि 11वी 12वी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थी संख्येचं वेगळे निकष आहेत. अनुदानित तुकड्यांना वेगळे, वरिष्ठ महाविद्यालयांना एका तुकडीसाठी 120 विद्यार्थ्यांचा निकष आहे. पण अगोदरच रोडावलेली संख्या ऑनलाईन पद्धतीनं आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 6 ते 7 जूनला हरकती मागवल्या जाणार आहेत आणि 8ला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. शशांक खगवणे याच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होणार आहे. चाकण पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल होणार आहे. पोकलेन मशीनच्या भाड्याचं चेक बाउन्स केल्याचं पोलिसांमध्ये तक्रारी दाखल असल्याचं समोर आलं. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलेलं आहे. यावेळी नाट्यगृहात उंदीर पकडण्याचे पिंजरे ठेवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. तातडीनं उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. शनी शिंगणापुरातील शनिदेवाचं मंदिर रात्री 10:30 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. केवळ गुढीपाडवा, शनी जयंती आणि शनी अमावस्या या महत्त्वाच्या दिवशीच 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. रुक्मिणी मातेची पालखी अमरावतीमध्ये दाखल झाली आहे. यावेळी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सिम्बॉयसिस महाविद्यालयाची खोटी जाहिरात करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्यानं कारवाई करण्यात आली आहे. दिव्या आकाश यादव आणि कुणाल बिरेंद्र कुमार असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. जळगावच्या चोपडा तहसील कार्यालयामध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आहे. यावेळी घाणीचं साम्राज्य निर्माण न होण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिन आढळल्या. डॉल्फिन साधारण 4 फूट लांबीचं आहे. डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वर्ध्यामध्ये प्रहारनं विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं. मनरेगा योजनेअंतर्गत विहिरीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याच्या मागणीसाठी प्रहारनं अनोखं आंदोलन केलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी या गावात अतिक्रमण करण्यात आलंय. हे हटवण्यासाठी 2 दिवसांपासून उपोषण सुरू असून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्याशी आंदोलकांपैकी काहींची बाचाबाची झाली. एका अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. पोलीस ठाण्यातच ठिय्या मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी केली. बीडमध्ये नियमांची पायमल्ली करणाऱ्या गेवराईतील 2 कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. जादा दरानं खत विक्री करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. तोतया आयएस अधिकाऱ्यावर गुहागरमध्ये कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांना शिवीगाळ केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. प्रथमेश येवले असं तोतया आयएस तरुणाचं नाव आहे. किल्ले रायगड मार्गावर नातेखिंड इथे एसटी बस, ट्रक आणि मोटारसायकलचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मोटारसायकलवरील एक जण जखमी झाला असून जखमीवर महाडच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर विचित्र असा तिहेरी अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार पती पत्नी आणि मुलगा असे 3 जण जागीच ठार झालेत. खैरव फाट्यावर ट्रक, कार आणि दुचाकीचा अपघात झाला. धाराशिवमध्ये शिवाजीनगर येथे दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. नागरिकांनी तत्परता दाखवून आग विझवली. यूपीतल्या अयोध्येतल्या राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं असून सीएम योगी आदित्यनाथ हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. एलन मस्क यांचे वडील एरोल मस्क आपल्या मुलीसह अयोध्येमध्ये दाखल झालेत. राम मंदिर आणि हनुमानगडीचं त्यांनी दर्शन घेतलं. भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी वृद्धिंगत होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ईशान्य भारतातील राज्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. पावसामुळे इथे पर्यटनासाठी आलेले अनेक जण अडकून पडलेत. एनडीआरएफकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सिक्कीमच्या लाचेनमध्ये 113 पर्यटक अडकून पडले. खराब वातावरणामुळे बचाव कार्यातही अडथळे येत आहेत. प्रशासनाला हेलिकॉप्टरनं बचाव कार्य थांबवावं लागलंय.
आसामला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मोरीगाव आणि बराक व्हॅली परिसरात परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे। अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून रांग नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। जम्मूच्या पूंछमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते। परिसरात बर्फाची सफेद चादर पसरली असून पर्यटक या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत। काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस पडला। यामुळे सफरचंदांचा बागांना मोठा फटका बसलाय। यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। उत्तराखंडच्या हेमकुंड साहिबमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे। त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। एसडीआरएफ आणि प्रशासनाकडून यात्रेकरूंच्या सुविधेसाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत। उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग इथे तुफान बर्फवृष्टी झाली आहे। बर्फवृष्टीमुळे कडाक्याची थंडी पडली आहे। कडाक्याच्या थंडीतही दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक इथे येत आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यासाठी अक्कलकोट येथील मंगरुळे या हायस्कूल जवळील मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आलाय। बीडमध्ये ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर यावर माजी मंत्री काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी राज्य महिला आयोगावर सवाल उपस्थित केलाय। बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, त्यावेळी महिला आयोग काय झोपला आहे का असा सवाल त्यांनी केलाय। लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळी तुडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जातो असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हाकेंनी एकेरी उल्लेख केलाय। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दरोडेखोर आणि चोर आहेत अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत। या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। बीडच्या परळी तालुक्यातील दादाहरी वडगावमध्ये हाकेंची सभा पार पडली। यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत सवाल केलाय। सारथीला हजारो कोटींचा निधी देता मग महाज्योतीला पैसे देताना हात का आखडतो असा सवाल हाकेंनी केला। हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसलाय। काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। पोलीस तपासातील चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी सूत्रधार पोलिसांनी जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे। त्यामुळे हा तपास संशयास्पद असल्यानं तपास यंत्रणा बदलण्याची मागणी यावेळी ते करण्यात येणार आहे। इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम आज संघाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा आज रेशीम बागेत समारोप सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत। शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आता मराठवाड्यामध्ये आंदोलन पुकारणार आहे। आजपासून ठाकरेंची शिवसेना सरकारविरोधात क्या हुआ तेरा वादा असा थेट सवाल करत सरकारला धारेवर धरणार आहे। शिवसेना उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे। मुंबईसह परिसरात बुधवारी पावसानं हजेरी लावली। शहराच्या तुलनेमध्ये उपनगरात पावसाचा जोर जास्त होता। दरम्यान गुरुवारी मुंबईसह ठाणे पालघर भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही येवा सुरू झालेला नसून 4ही धरणात मिळून 5.54 अब्ज टीएमसी एवढा पाणीसाठा आहे। पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील 31 पैकी 13 दिवस पाऊस झाला। शेवटच्या आठवड्यातील पावसानं सर्वांनाच धक्का दिलाय। मे महिन्यामध्ये तालुक्यात 487.22 मिलीमीटर पाऊस झालाय। सर्वाधिक पाऊस हा 26 मे रोजी झालाय। कोल्हापुरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचा डोंगर परिसर देशी वाणांच्या झाडांनी बहरणार आहे। 10,000 झाडं लावून डोंगर संवर्धन करणार असून त्यातून दख्खन केदारण्य तयार केलं जाणार आहे। तर या कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बस सेवेचं नियोजन केलंय। एखाद्या गावातून समूहानं आरक्षण केल्यास त्या गावातील आगारापासून थेट पंढरपूरपर्यंतची बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर 26,000हून अधिक रिक्षा चालकांनी मीटरचं अद्ययावतीकरण केलेलं नाही आणि त्यामुळे मनमानी पद्धतीनं भाडेवसुली करणाऱ्या अशा मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन खात्याकडून प्रतिदिन दंड लावण्यात येणार आहे।
पुणे महापालिकेमध्ये तब्बल 7,336 पदं रिक्त आहेत आणि गेल्या काही वर्षात महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे। त्या तुलनेमध्ये मात्र नोकर भरती कमी प्रमाणात होत असल्यानं रिक्त पदांची संख्या वाढली आहे। मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असल्यानं कमी कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेचा कारभार चालवण्याचं आव्हान प्रशासनापुढे आहे। विक्रोळी कन्नमवार नगर येथील बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली। या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय। मीरा भाईंदर शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं 2 वर्षांपूर्वी लागू केलेली क्लस्टर योजना अद्यापही केवळ कागदावरच राहिल्यानं रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली। वसईच्या गोल्डन ट्युलिप हॉटेलच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या पहिल्या माळ्यावर भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। नवी मुंबईतील MVA बंटाय म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॅपर बिलाल शेख याला 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती। धमकी देणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी आसाममधून अटक केली आहे। आरोपीनं कुणाच्या सांगण्यावरून रॅपरला धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत। 2015 साली मिसिंग झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांचा मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या मुलीला देण्यात आलेला नाही। या प्रकरणी प्रशासन टोलवाटोलवी करत असून कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे। कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली। सार्वजनिक बांधकाम खात्याकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना ही भिंत कोसळली। आमदार विश्वनाथ भोईर यांची ठेकेदारावर आगपाखड केली असून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केलाय। राज्यातील वनाच्छादनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। पुढील वर्षी देखील 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं आहे। पुणे शहरात रात्री 1:30 वाजल्यानंतर पब आणि बार सुरू असल्याचं आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला थेट जबाबदार धरलं जाईल, त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललंय। मध्य रेल्वे अंतर्गत 128.78 कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते। असं असताना कोरोनानं आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 वर गेली आहे। MIT WPUच्या अभ्यासानुसार पुण्यातील हरित पट्ट्यांची कार्बन शोषण करण्याची क्षमता तब्बल 34% घटलेली आहे, त्यामुळे पुण्याची ग्रीन सिटी म्हणून असणारी ओळख आता पुसली गेली आहे। पुणे महापालिकेच्या विद्युत खात्यानं शहरातील अनधिकृत फलक आणि त्यांच्या विद्युत जोडणीची तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बेकायदा फलक आढळल्यास संबंधित व्यक्ती संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 10 जून रोजी सर्व वित्तीय नियामकांच्या प्रमुखांसह बैठक घेणार आहेत। वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची ही बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, LOC ओलांडून पाकिस्तानात जाणाऱ्या सुनीता या महिलेच्या मोबाईलच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर आली आहे। तिच्या मोबाईलमधून 2 संशयास्पद पाकिस्तानी ॲप्स आढळलेले आहेत। सुनीता काही दिवस पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होती आणि त्यामुळे ते ॲप पाकिस्तानी एजन्सीनं इन्स्टॉल केले का याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे। तर सायबर तज्ज्ञांनी तिचे चॅट रिकव्हर केलेले आहेत। त्यात तिनं काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेम्स स्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणं सुरू केल्याचं स्पष्ट झालंय। सुनीता 14 मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली आणि ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक जुल्फिकारला भेटणार होती। याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनं पकडलं होतं। चौकशीनंतर तिला BSFच्या ताब्यात देण्यात आलंय। ठाणे मुंबईमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीनं भाजपनं चाचपणी सुरू केली असून त्याच अनुषंगानं ठाण्यामध्ये उद्या कोकण विभागाची बैठक भाजपनं आयोजित केली आहे। या बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीनं चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यास त्यांना दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवलं जातं। त्या बदल्यात ग्राहकांना तात्काळ वीज बिलात एक रकमी 120 रुपये सूट दिली जाते आणि आतापर्यंत 3 कोटींपैकी 6,16,000 लघुदाब ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाय, अशी माहिती महावितरणानं दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे विविध योजनांचे अनुदान रखडलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी गायगोठा, फळबाग लागवड, विहीर इत्यादी कामं योजनेच्या माध्यमातून केली आहेत, मात्र त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत नसल्यानं खरीपाच्या पेरण्या कशा करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय।
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या 196 विभागांची तपासणी करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतलाय। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 1 आणि विद्यापीठाच्या बाहेरील 1 असे 2 प्राध्यापकांच्या समितीकडून 10 जूनपासून तपासणी होणार असून त्यानंतरच पदव्युत्तरचे प्रवेश होणार आहेत। जळगावच्या भुसावळ येथे माहेश्वरी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। 5 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात आरोग्य शिबिर, लेझिम नृत्य आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शोभायात्रेमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून राधेश्याम लाहोटीसह महेश्वरी समाज सहभागी झाले। वर्धा शहरामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं गुन्हे करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर 2 वर्षांसाठी तडीपारीचा आदेश काढण्यात आलेला आहे। 7 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं असून यामध्ये 2 महिला गुन्हेगारांचा समावेश आहे। तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आरोपींविरोधात कारवाई करून हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केलाय। राज्यात दरवर्षी वाढणारी कर्करुग्णांची संख्या, उपचारासाठी होणारी फरफट थांबवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यात आसाम कॅन्सर केअर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील 36 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोगावर उपचार करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी 5,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। त्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्यानं मंत्रिमंडळाकडे सादर केलाय। राज्यातील ITIमध्ये या शैक्षणिक वर्षापासून 6 नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत। 6 महिने ते 2 वर्ष असा त्यांचा कालावधी असेल अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे। पुण्यामध्ये किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिल्यानंतर त्याबाबतचा अहवाल ससून रुग्णालयातून 3 दिवसांनंतर खासगी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। याच कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असल्यानं या गुन्ह्यातील अटक आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि प्रत्यारोपण समन्वयक यांची एकत्रित चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयानं दिली आहे। भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शवणारा HSBC इंडिया सर्व्हिसेस PMI निर्देशांक मे महिन्यामध्ये किंचित वाढीसह 58.8 गुणांवर नोंदला गेलाय। एप्रिलमध्ये हा गुणांक 58.7 गुणांवर होता। राज्यातील वाढत्या वाघांची संख्या लक्षात घेता अन्य राज्यांमध्ये ते पाठवता येतील का याची चाचपणी करण्यात येणार असून मागणी असलेल्या राज्यांशी चर्चा देखील करण्यात येणार आहे।